नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता आपण रामबागेमध्ये आहोत। आज 1 मे म्हटलं की महाराष्ट्र दिन, त्याबरोबरच कामगार दिन हा तर साजरा करतोच। मात्र आपण म्हणूया की दुग्ध शर्करा योग यावेळेस आलेला आहे आणि बुद्ध पौर्णिमा सुद्धा 1 मे लाच आलेली आहे। त्यामुळे असे भव्य आणि दिव्य कार्यक्रम ठिकठिकाणी होत आहेत आणि एकूणच महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमा याविषयी कशा पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याच विषयी आपण आता जाणून घेणार आहोत, संवाद साधणार आहोत। आपल्या सोबत आहेत रामबाग मधले नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य ऍडव्होकेट विशाल गारवे सर। तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया। आज 1 मे निमित्त महाराष्ट्र दिन, कामगार दिन तसेच बुद्ध पौर्णिमेचा एक चांगला योग आला होता। त्या निमित्ताने आज आम्ही आमच्या प्रभागातल्या आणि कल्याण शहरातल्या नागरिकांसाठी महाआरोग्य तपासणी शिबिर तसेच शस्त्रक्रिया शिबिर ठेवलं होतं। हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रामबाग विभागीय शाखा आणि एस ग्लोबल हॉस्पिटल खडकपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम इथे पार पडला। इथे सर्व बऱ्याच जवळपास 300च्या वर रुग्णांनी आरोग्य तपासणी केली। बऱ्याचशा रुग्णांना आता आपण शस्त्रक्रियेसाठी आपण एज हॉस्पिटलमध्ये कनेक्ट करून दिलेलं आहे। यात नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी सारख्या महत्त्वाच्या सर्जरीज होत्या। परत आणि अनेक अजून लहान मुलांचे आजार NICU वगैरेचे पण आपण शस्त्रक्रियांसाठी इथून आपण आता पाठवलेलं आहे रुग्णांना। तरी आजच्या अशा प्रकारे आम्ही कार्यक्रम केला। खूप खूप चांगला प्रतिसाद होता। डॉक्टर महाजन आणि एज हॉस्पिटलच्या टीमने, परत नमो फाउंडेशनचे सुद्धा खूप सहकार्य लाभले या सर्व कार्यक्रमामध्ये। सगळ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं। यापुढे सुद्धा आता ऍक्च्युली आज तर कामगार दिन होता, महाराष्ट्र दिन, कामगार दिन, आणि आमचा हा जो रामबाग, जोशीबाग हा आजूबाजूचा जो सर्व सिंडिकेटचा परिसर सर, ह्या सर्व कष्टकऱ्यांचा परिसर आहे। हा काय फार काय हायफाय काय एकदम रिच क्लास लोकांचा एरिया नाहीये। तर इथे ह्या अशा प्रकारच्या शिबिराची खूप जास्त गरज होती। त्या निमित्ताने आम्ही हे शिबिर ठेवलं होतं। ह्या पुढेही जे जे रिलेव्हंट असेल तसे कार्यक्रम आम्ही करणारच। हे होते रामबागचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य ऍडव्होकेट विशाल गारवे सर। तर त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं इथे रुग्ण तपासणी करण्यात आली, आरोग्य तपासणी शिबिर होतं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला। खरं तर अशा पद्धतीनेच सामान्य नागरिकांच्या फार काही अपेक्षा नसतात आणि मला वाटतं त्यांच्या ज्या छोट्या मोठ्या गरजा असतात त्या पूर्ण करण्यासाठी स्थानिक प्रतिनिधी फार महत्वाची भूमिका बजावतात आणि मग त्यांच्या कुठल्याही समस्या, आरोग्य विषयक, सामाजिक असो, शैक्षणिक असो, सांस्कृतिक दृष्ट्या असो, तर अशा पद्धतीनं स्थानिक प्रतिनिधी पुढे येऊन मोठ्या प्रमाणात काम करत असतात आणि मला वाटतं त्याचंच हे फलित आहे। मोठ्या प्रमाणात आज इथे गर्दी पाहायला मिळेल। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।